नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नोकरीच्या आमिषाने 17 जणांची फसवणूक, एकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नोकरी लावून देतो या आमिषाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फसवणूक केली आहे. याबाबत दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठोकर तलाव येथील कृष्णा चिंतामण गावित आणि मनोज जालमसिंग गावित या दोघांनी संगनमताने आम्ही तुम्हाला सफाई कामगार म्हणून जिल्हा रुग्णालय येथे नोकरीस लावून देतो, त्यासाठी तुम्ही आम्हाला पैसे द्यावे असे सांगितले. तुमचे कागदपत्र माझ्याकडे द्या, मी तुमचा फॉर्म भरून देतो असे सांगून फिर्यादी सूरज गावित जवळचे आधार कार्ड, TC, बँक पासबुक याचे झेरॉक्स स्वतःकडे ठेवले. त्यानंतर फिर्यादीच्या मामाच्या मुलीला फोन करून मला पैसे देण्यासाठी सांगितले. 9 डिसेंबर 2025 रोजी 17,000 रुपये कृष्णा चिंतामण गावित या सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयासमोर हॉटेलवर दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 10 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादीच्या पत्नीने रोकड 17,000 रुपये आणून दिले. याचबरोबर सरकारी दवाखाना येथे तुम्हाला ऑर्डर मिळेल असे सांगितले. तेव्हा फिर्यादी व फिर्यादीची पत्नी 8 जानेवारी 2026ला सरकारी दवाखान्यात ऑर्डर घेण्यासाठी गेले असता तेथे फिर्यादी व फिर्यादीची पत्नी यांच्यासमवेत इतर 17 लोकांची एकूण 3,16,000 रुपयात फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. म्हणून लेखी फिर्यादवरून नंबर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली बहिरम करीत आहेत. नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.